नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेशिको यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकऱ्यांसाठी आत्ताची मोठी आणि धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर आता शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आता 2026 वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता 2026मध्ये राज्यामध्ये 100% दुष्काळ पडण्याचा अंदाज या ठिकाणी तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवलेला आहे. तसेच जे आहे परदेशी हवामान तज्ज्ञांनी सुद्धा जे आहे अंदाज या ठिकाणी दुष्काळ पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये नेमकी हवामान खात्याने काय म्हटलेलं आहे, तर का दुष्काळ पडणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. 2026 हे वर्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी काहीसे चिंताजनक राहणार असा अंदाज आहे. यावर्षी हवामानामध्ये मोठा बदल होणार असून मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असे चित्र तयार होत आहे. 2-3 वर्षापूर्वी देशात दुष्काळ पडला होता, तसाच दुष्काळ पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो. याबाबत देशातील हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थांनी आणि हवामान खात्यातील तज्ज्ञांनी आणि आता परदेशी हवामान संस्थेने सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे. सगळ्यात आधी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने 2026मध्ये एल निनोमुळे दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान या संदर्भात भारतीय हवामान खात्यातील तज्ज्ञांकडून देखील मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर हे वर्ष एल निनोचे राहणार असून या प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून प्रभावित होणार आहे. या स्थितीमुळे यंदा मान्सून काळात कमी पर्जन्यमान राहणार असा अंदाज आहे. खरं तर मागील वर्ष हे ला निनोचे होते आणि यामुळे गेल्या वर्षी मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. कमी दिवस जास्त पाऊस पडला आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही प्रशांत महासागरात ला निनो सक्रिय आहे. मात्र ही स्थिती लवकरच बदलणार असल्याचे चित्र तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहोपात्रा यांनी हिवाळ्यातील तापमानाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. तर यावेळी त्यांनी एल निनोबाबत सुद्धा माहिती दिली. महापात्रा यांनी जे दिलेल्या माहितीनुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव असल्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यामध्ये अजिबात पाऊस नसल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. एल निनो म्हणजे अशी स्थिती जेव्हा प्रशांत महासागरातील तापमान सर्वसामान्यपेक्षा अधिक होते. दरम्यान हा एल निनो नैऋत्य मोसमी वाऱ्यासह परिणाम करतो. यामुळे मान्सूनला मोठा अडथळा येतो. या स्थितीमुळे आपल्याकडे मान्सून काळात पाऊस सरासरीहून कमी पडेल अशी शक्यता आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने हा अंदाज आत्ताच वर्तवलेला आहे आणि असे थोडे घाईचे आणि असे सांगितले आहे की तर शेतकरी बांधवांना जे आहे राज्यामध्ये सध्या आता एल निनो सध्या आहे, परंतु जे आहे पश्चिम महासागरामध्ये हवामानामध्ये बदल होऊन राज्यामध्ये जे आहे एल निनोचे वर्ष या ठिकाणी लागू शकते असा अंदाज आहे हवामान खात्याने या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे एल निनो जर उद्भवला तर राज्यामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता या ठिकाणी दाट असू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक आणि चिंतादायक बातमी या ठिकाणी होती. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.